नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पागोटे येथील L&T कंपनीच्या नोकर भरतीवरून वाद विकोपाला। गावातील स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती करण्याची पागोटे ग्रामपंचायतीची मागणी। पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीने केली आपली भूमिका स्पष्ट। गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी। उरण पोलीस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर सर्वसाधारण गुन्हा दाखल केल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली नाराजी। महत्त्वाचे कलम न लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र संताप। न्याय न मिळाल्यास पोलिसांनाच सहआरोपी करून कोर्टात दाद मागणार असल्याचे सरपंच कुणाल पाटील यांनी माहिती दिली। पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या नव्याने कार्यरत झालेल्या L&T कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची भरती न होता गावाबाहेरील इतर तरुणांची भरती केली गेली। त्यामुळे स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यांचा संसार उघड्यावर आला आहे। उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पागोटे गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे। बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी मिळावी या हेतूने सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायतचे सर्व पुरुष व स्त्री सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे। या अनुषंगाने L&T कंपनीत गेले असता सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला। सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बाल बचावले। तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात येणार होता। सुदैवाने सर्वजण बचावले। या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी उरण पोलीस ठाण्यात सदर प्राणघातक हल्ला करणारे व गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची भरती न करता इतर गावाबाहेरील व्यक्तींची भरती करणारे किरण पंडित, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील, सौरभ पाटील, अतिश पाटील, संतोष पाटील, योगेश शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात सरपंच कुणाल पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी पागोटे ग्रामपंचायतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सदर घटनेची माहिती दिली व सदर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी केली। यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही, कलम दाखल केला नाही। प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर इतर कलम लावले, त्यामुळे आरोपी मोकाट सुटून परत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे। आरोपी मोकाट सुटतील अशा प्रकारे त्यांच्यावर उरण पोलीस ठाणेमार्फत कलम लावल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली। त्यांच्यावर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेतून दिली। त्याचप्रमाणे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामस्थ आणि पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केली आहे की धारदार शस्त्राने बाळगलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नसेल किंवा धारदार शस्त्र बाळगण्याबद्दल गुन्हा नोंद होत नसेल तर आम्ही यापुढे न्यायालयात दाद मागणार, अशी माहिती सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून प्राप्त झाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। पाटील यांचा ग्रुप आणि बाहेर त्यांनी एक गावगुंड आणले होते तिथं त्या लँडवर आम्ही भरतीसाठी गेलो होतो। ऑलरेडी त्या जितेंद्र सदानंद पाटील यांनी अगोदरच बाहेरील 10 माणसं भरली। ती गावातली एक की नाही, ती बाहेरील गावातली भरली। त्या विरोधात आम्ही त्याला बोललो, आमची 10 माणसं पहिली तुम्ही आजच्याच घ्या। तर त्याच्यावरून वाद पेटला आणि आमच्या गावातले जितेंद्र सदानंद पाटील, किरण हरिभाऊ पंडित त्याही त्या L&T वाल्यांना सांगितलं का आमचाच काय आहे ते आमचाच चालेल तिथं। आणि त्याच्यानंतर त्याही बाहेर गुंड आणले होते आणि शस्त्र आणले होते। त्याच्यानंतर आमचे 1-2-4 सदस्यांना आणि गावकऱ्यांना मारण्यासाठी त्याही धमकी दिली। किरण हरिभाऊ पंडित हा मला या गाडीजवळ या, मी बघून घेतो। आणि त्या गाडीची डिक्की खोलली, डिक्की खोलून तलवार काढतो आणि मारतो याला। आणि त्यांचे लोक त्याला दाबतात आणि तलवार लोटतात। म्हणजे तर व्हिडिओ आपली तर तेवढी आली नाही, पण व्हिडिओ डिक्की खोलताना पूर्ण व्हिडिओ आणि प्रूफ आपण दिला आणि पोलीस स्टेशनला आम्ही ती व्हिडिओ दाखवली असता तर पोलीस बोलतात त्या व्हिडिओ तलवार दिसत नाही। तर मी साहेबांना बोललो का साहेब एवढे
लोक आहेत, जी जनता आहे आमच्या गावातली 100 लोक आम्ही तिथे जमलो होतो, ते एवढं तर खोटं बोलणार नाही. पाच लोकांचा ऐकून त्याही त्या तलवारीचा प्रश्न त्यातून काढून टाकला. तर मी बोललो साहेबांना का उद्या सर्वच गोष्टीचा प्रूफ पाहिजे का, की नॉर्मल व्हिडिओ नसती तर काल FIR झाली नसती, FIR दाखल करत नव्हते ते. तर मी साहेबांना हेच बोललो का तो कलम लागला पाहिजे आणि यांच्यावर अंकुश काहीतरी आला पाहिजे, कारण हा वारंवार चालू आहे. जितेंद्र सदानंद पाटीलचा वारंवार चालू आहे, मागेही असा प्रकार घडला. त्यांचा दुसरा प्रकार हा बाहेरील लोक आणणार आणि गावावर करणार, म्हणजे गावावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. त्याला कुठेतरी आला बसावा, त्यानुसार आम्ही काल FIR दाखल झाली. त्याच्यात हा कलम नाही आहे का त्या डिकीतून काही दिसत नाही. तर उद्या व्हिडिओत नसेल तर पोलीस प्रशासन काही FIR दाखलच करणार नाही असा काही विषय आहे. तर तसं तरी आम्हाला समजा, कारण उद्या गावाचं रक्षण करेल कोण. आम्ही भरतीसाठी गेलो असता, उद्या आम्हाला पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाला फिरण्याची भीती राहील बाहेर, का बाबा जितेंद्र पाटील बाहेर पोरं आणल आणि आम्हाला काय करेल याची भीती राहील. तर पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावा हीच आमची विनंती आहे. याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली.